एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे। सुरुवातीला या प्रकरणाची चर्चा एका कथित लव्ह ट्रायंगलमुळे झाली। ऋतुजा पाटील, गौरव पाटील आणि पेपर फुटीच्या आरोपांभोवती फिरणारी ही कहाणी समोर आल्यानंतर प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं। मात्र आता याच प्रकरणात राजकीय कनेक्शनचे आरोपही समोर आले आहेत। त्यामुळे एमपीएससी पेपर फुटीचे हे प्रकरण नेमकं किती खोलवर गेलं आहे असा सवाल उपस्थित होतोय। औषध निरीक्षक गट ब पदासाठी झालेली एमपीएससीची परीक्षा पेपर फुटीच्या आरोपानंतर रद्द करण्यात आली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक झाली असून एमपीएससीच्या अधिकाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश आहे। त्यामुळे पेपर नेमका कुठून फुटला, कोणाला मिळाला आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे। या प्रकरणात आधी प्रेम कहाणीचा अँगल समोर आला। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यातील संबंध, परीक्षेपूर्वी पेपर मिळाल्याचा आरोप आणि त्यानंतर झालेला ब्रेकअप यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं। गौरवने ऋतुजा विरोधात एमपीएससी कडे तक्रार केल्याची माहिती समोर आली। त्यानंतर त्याने पुन्हा ईमेल करून आपण पेपर फुटीचा बनाव केल्याचं सांगितल्याने या प्रकरणात आणखी गुंतागुंत निर्माण झाली। पण आता या लव्ह ट्रायंगलच्या पलीकडे राजकीय कनेक्शनचे आरोप होत आहेत। एमपीएससी पेपर फुटीची पहिली तक्रार करणारे अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी 1 सप्टेंबर रोजी या प्रकरणातील आणखी पुरावे सार्वजनिक करण्याची घोषणा केली आहे। पेपर फुटीचा फायदा काही राजकीय नेत्यांच्या मुलांना झाल्याचा आरोप त्यांनी केला असून या संदर्भात आपण पुरावे देणार असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे। गांगर्डे यांनी एमपीएससीची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे। विशेष म्हणजे सुरुवातीला पेपर फुटीचे आरोप नाकारण्यात आले होते, मात्र आता भरती प्रक्रिया रद्द झाली आणि 6 जणांना अटक झाली आहे। त्यामुळे सुरुवातीला आरोप करणाऱ्यांवर कारवाईची भाषा करणाऱ्या यंत्रणेने आता स्वतःच या प्रकरणात कारवाई केली आहे असा दावा गांगर्डे यांनी केला आहे। याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण केवळ दलाल आणि काही उमेदवारांपुरतं मर्यादित नाही। पेपर फुटीची पाळंमुळं एमपीएससी मध्येच असल्याचा दावा त्यांनी केला आहे। अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे। मेहबूब शेख यांनी गाडवे नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख करत तो भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या जवळचा असल्याचा आणि पुण्याच्या महापौरांचं काम पाहत असल्याचा दावा केला आहे। तसेच त्याच्या पत्नीचं नाव गुणवत्ता यादीत आल्यानंतर आपण याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती आणि त्यानंतर आपल्यावर पोस्ट डिलीट करण्यासाठी दबाव आणल्याचाही शेख यांनी सांगितलं आहे। याशिवाय या प्रकरणात काही राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना किंवा जवळच्या व्यक्तींना फायदा झाला असल्याचा आरोपही मेहबूब शेख यांनी केला आहे। मेहबूब शेख यांनी आणखी एक गंभीर दावा केला आहे। त्यांच्या मते अटक करण्यात आलेले लोक केवळ या संपूर्ण साखळीतील दलाल किंवा ग्राहक असू शकतात आणि या पेपर फुटी मागचा खरा सूत्रधार अजूनही समोर आलेला नाही। एमपीएससीच्या आतमध्येच या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली असावी असा त्यांचा आरोप आहे। त्यांनी एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत। पारदर्शक चौकशी हवी असेल तर चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना पदावरून दूर करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। म्हणजेच एकीकडे प्रेम प्रकरणातून पेपर फुटीचा धागा समोर आला तर दुसरीकडे आता या प्रकरणाला राजकीय कनेक्शन जोडले जात असल्याचे आरोप होत आहेत। त्यामुळे प्रश्न फक्त एक पेपर कुणाला मिळाला इतकाच राहिलेला नाही, पेपर कुठून बाहेर गेला, तो कुणापर्यंत पोहोचला, या प्रक्रियेत एमपीएससी मधील कोणाचा सहभाग होता आणि राजकीय व्यक्ती किंवा त्यांच्या निकटवर्तीयांना याचा फायदा झाला का, हे प्रश्न आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत। दरम्यान एमपीएससीने औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, खर्च झालेला पैसा आणि गेलेला वेळ याची भरपाई कोण करणार असा सवालही उपस्थित होतोय। आता 1 सप्टेंबरला ऋषिकेश गांगर्डे कोणते पुरावे समोर आणतात, तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून काय माहिती मिळते आणि या कथित राजकीय कनेक्शनचा तपासात काही ठोस पुरावा समोर येतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे। या प्रकरणाशी संबंधित आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।